नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती मनसा वेलनेस मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. डायबिटीस होतो म्हणजे शरीरामध्ये नेमके काय बदल होतात, प्रमेहाबद्दल आयुर्वेदामध्ये काय वर्णन केलंय, हे सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आता या व्हिडिओमध्ये आपण बघूया की नेमकी लक्षणं काय असतात आणि विशेष करून प्री डायबिटीस ओळखायचा कसा. तर हे जर आपण ही लक्षणं आपल्याला जर माहीत असतील तर आपण वेळीच आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल करू शकतो आणि डायबिटीस रिव्हर्स करू शकतो. आयुर्वेदामध्ये कुठल्याही व्याधीची सुरुवातीची लक्षणं, ज्याला पूर्वरूप असं म्हणतात, म्हणजे प्री सिम्पटम्स, म्हणजे कुठलेही बदल, कुठलाही व्याधी शरीरात सुरू झाला की जस्ट जी लक्षणं निर्माण होतात अशी. तर ही प्रत्येक व्याधीबद्दल दिलेली असतात. आज आपण डायबेटीसची पूर्वरूप म्हणजे प्रमेहाची पूर्वरूप बघणार आहोत. तर तुम्ही तुमच्या शरीराबद्दल थोडं अवेअर असाल तर तुम्हाला वेळीच हे लक्षात येईल. कारण प्रत्येक वेळी आपण जाऊन ब्लड शुगर टेस्ट करत नाही. त्यामुळे मग आपण शरीरामधले हे बदल नोटीस केले तर आपल्या पटकन लक्षात येऊ शकतात. तर पूर्वरूपांमधलं पहिलं लक्षण आहे हातापायच्या तळव्यांचा दाह होतो, म्हणजे आग होते, बर्निंग सेन्सेशन टू द पाम्स अँड सोल्स. दुसरं लक्षण आहे की आपली त्वचा ही आधीपेक्षा थोडी जास्त ऑइली किंवा चिकट असं झाल्याचं तुमच्या लक्षात येतं. तिसरं लक्षण आहे की तोंडामध्ये कफ जास्त येतोय असं वाटतं किंवा गोडसर चव जाणवते. नंतर तोंडाच्याच बाबतीत म्हणजे आपल्या मुखामध्ये दातांच्या इथे जास्ती टार्टर जमते असं तुमच्या लक्षात येऊ शकतं. म्हणजे जो असा पांढरट पिवळट पदार्थ, जो असा कडक आपण कधी डेंटिस्टकडे गेलो की ते सांगतात की खूप टार्टर जमलंय, तर हे थोडं फास्ट होतंय असं लक्षात येतं. जीभ पण जास्त पांढरी पडायला लागते आणि ऑब्व्हियसली त्याच्यामुळे बॅड ब्रेथ किंवा मुख दौर्गंध्य हे लक्षण तुम्हाला जाणवू शकतं. चौथं लक्षण आहे तहान तुम्हाला पूर्वीपेक्षा थोडीशी जास्ती लागायला लागते. युरिनला पण बऱ्याचदा जास्ती प्रमाणात होते, पण तहान स्पेसिफिकली जास्त लागते असं जाणवतं. पाचवं लक्षण आहे की डिस्कलरेशन ऑफ युरिन, म्हणजे थोडीशी पिवळट होत असते, त्याच्याऐवजी थोडी व्हाईटिश व्हायला लागते, वास पण वेगळा जाणवायला लागतो. तर याच्यासाठी तुम्ही जर तुमच्या बॉडीबद्दल अवेअर असाल किंवा पोट साफ कसं होतंय, युरिनला कशी होते, याच्याकडे थोडं जास्ती लक्ष असेल तर हे बदल तुम्हाला जाणवू शकतात. नंतर महत्वाचं लक्षण आहे की अंग थोडं जड झालंय असं वाटतं, हेवीनेस ऑफ द बॉडी, लेथार्जी येते, काही करू नये असं वाटत असतं. ह्याच्यानंतर एक महत्वाचं लक्षण आहे की मुंग्या येतात असं वाटतं, म्हणजे अंगावर मुंग्या चालतायत असं जे एक लक्षण आहे ते तुम्हाला कधी कधी दिसू शकतं. आता ही जी सगळी लक्षणं आहेत तर ह्याच्यामधली कदाचित काही लक्षणं तुम्हाला जाणवतील, कदाचित ह्यातली बरीच लक्षणं जाणवतील. तर ही सगळी लक्षणं दिसली तर तुम्ही आयदर तुमच्या वैद्यांचे मार्गदर्शन घेऊ शकता किंवा ब्लड शुगर टेस्ट करून घेऊ शकता. म्हणजे जर तुम्हाला वेळीच कळलं तर तुमचं डायबिटीस फार पुढे न जाता वेळीच त्याला कंट्रोल करता येईल. आता आपण ऍक्च्युअल डायबिटीस झाल्यानंतर म्हणजे ब्लड शुगर वाढल्यानंतर काय लक्षणं दिसतात ते बघूया. तर सगळ्यात पहिलं महत्वाचं लक्षण आहे की वारंवार मूत्रता, म्हणजे फ्रिक्वेंटली युरिनला होते. दिवसातनं बऱ्याचदा जायला लागतं आणि विशेष करून रात्री उठून जायला लागतं, म्हणजे अगदी झोपेतनं उठून युरिनसाठी जायला लागतं. नंतर दुसरं लक्षण आहे की ह्याच्यामुळे ऑब्व्हियसली तहान जास्ती लागते. कधी-कधी तर घशाला कोरड पडल्यासारखी वाटते. नंतर भूक लागल्याचं प्रमाण पण वाढतं, वारंवार खावंसं वाटतं. नंतर व्यवस्थित खाऊन, व्यवस्थित पाणी पिऊन पण थकवा मात्र जाणवतो. म्हणजे अगेन सतत झोपून राहावं असं वाटतं किंवा अंगात ताकद नाहीये असं वाटतं. नंतर महत्वाचं लक्षण आहे की काही जणांमध्ये वेट लॉस दिसतो. म्हणजे काही जणांमध्ये वजन जास्ती असतं तर तसंच राहतं, पण काही जणांमध्ये झपाट्याने वेट लॉस व्हायला लागतो. जखम झाली असेल छोटी-मोठी तर ती भरून यायला वेळ लागतो. तर ही लक्षणं तुमच्यामध्ये जर दिसत असतील तर लवकरात लवकर ब्लड शुगर टेस्ट करून घ्या. म्हणजे फास्टिंग, नंतर जेवणानंतरची शुगर आणि HbA1c, म्हणजे याच्यात तुम्हाला 3 महिन्याची ॲव्हरेज शुगर कळते, तर तुम्हाला निदान करायला मदत होते. म्हणजे अर्थातच तुम्ही डायबेटॉलॉजिस्टकडे जाऊन दाखवायला लागतं. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आयुर्वेदाने प्रमेहींसाठी म्हणजे मधुमेहींसाठी काय आहार सांगितलेला आहे आणि काय टाळावं, म्हणजे पथ्यापथ्य संकल्पना काय सांगितली आहे. तर हे अतिशय महत्वाचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन ठेवा. थँक्यू.